हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात इंदिरा कॉलनी येथे गावातील पहिले दुर्गा मातेचं मंदिर आहे। या मंदिराचा 14वा वर्धापन दिन नुकताच पार पडला। दरवर्षी श्रावण महिन्यातील 3ऱ्या शुक्रवारी वर्धापन दिनी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। याही वर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळची आरती वडगावच्या माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी मंदिराचे सर्वेसर्वा चांगदेव कांबळे मामा, भाविक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आले। हे मंदिर अतिशय जागृत देवस्थान म्हणून नावारूपास येत असून वडगावासह परिसरातील नागरिकांची येथे दर्शनासाठी गर्दी वाढत आहे। दरवर्षी नवरात्रोत्सवात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी असते। या धार्मिक कार्यासाठी शहरातील अनेक दानशूर लोक सढळ हाताने मदत करत असतात, तरी सुद्धा इतर भौतिक सोयी सुविधांसाठी हा आर्थिक मदतीचा ओघ वाढणं गरजेचं आहे। मंदिर उभारणीपासून बऱ्याच अडचणी आल्या, पण मंदिर उभारणीचं कार्य हातात घेतलेले चांगदेव कांबळे मामा व कॉलनीतील नागरिक यांनी मात्र खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीत लढा दिलाय। अगदी सकाळच्या आरतीपासून पूजा अर्चा, साफसफाई, रात्रीची आरती इत्यादी हे सर्व चांगदेव कांबळे मामा व त्यांच्या परिसरातील सदस्य अगदी नित्यनेमाने वर्षानुवर्षांपासून आपला बांधकाम व्यवसाय सांभाळून करत आहेत। या कामी त्यांना कॉलनीतील महिला व नागरिक यांची सुद्धा साथ असते। चांगदेव मामा यांनी भविष्यात दुर्गा माता मंदिराचे सुशोभीकरण करणार असल्याचे सांगत देणगी दिलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले व मंदिराच्या कामासाठी शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी सदृढ हाताने मदत करण्याचे आवाहन केले। कॉलनी या ठिकाणी असणारे जे दुर्गा माता मंदिर आहे, या मंदिराचा 14वा वर्धापन दिन आहे। गेल्या 14 वर्षापूर्वी या ठिकाणी कांबळे परिवारासोबत या ठिकाणी असणारी इंदिरा कॉलनीमधील जे नागरिक आहेत यांनी एक स्वप्न बाळगलं होतं, या ठिकाणी दुर्गा माता मंदिर बांधण्याचं। आज या मंदिराला 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आपल्यासोबत या मंदिराचे सर्वेसर्वा चांगदेव कांबळे आणि त्यांचं परिवार या ठिकाणी आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की हे मंदिर बांधत असताना त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला किंवा आज हे परिवार पूर्णपणे या मंदिराची सेवा करत आहे। मामा, एकंदरीत आपण काय सांगाल की 14 वर्षापूर्वी तुम्ही जे स्वप्न बाळगलं होतं, आज ते 14 वर्ष झालेलं पूर्ण झालेलं आहे आणि तुमचं पूर्ण परिवार या ठिकाणी देवीची सेवा करत आहे, काय सांगाल आपण? 14 वर्षापूर्वी आम्ही मोठं सपाट पोरावर सपान फोडलेलं होतं, ते पावलेलं ते प्रमाणे आम्ही सगळं पूर्ण केलेलं आहे। दुर्गा माता मंदिर बांधायचं सगळ्या कॉलनीनं आणि या भागातल्या लोकांनी आम्हाला जवळ सहकार्य केलं। ते सहकार्य करत असताना भरपूर अशा अडचणी आल्या व बाकी मोठ्या लोकांच्या ह्याच्या आपल्या किरकोळ्यांच्या तक्रारी भरपूर झाल्या। पण त्यातनं त्या दुर्गा माता मंदिरला कोल्हापूर जिल्ह्यात असाही कुठंही रोडकडलं आपलं मंदिर कुठं उल्लेख नाही। वडगावातलं पण एक पहिलं मंदिर, हां पहिलं मंदिर वडगावातली पहिलं मंदिर आहे इंदिरा कॉलनीत। आपल्या श्रावण महिन्याला 3ऱ्या शुक्रवारी हे देवीचा वर्धापन आहे। हा वर्धापनला जवळजवळ हजारो भाविक नागरिक असे बहुतेक सगळ्या भागातली लोक प्रसादाला येतात आणि देवीच्या दर्शनाला बी येतात। ह्या सगळ्या भागात जागरूक देवस्थान, हां जागरूक देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे आमची। श्रावण महिन्यात 3ऱ्या शुक्रवार हे प्रसाद हजारो भाविकात प्रसाद होतो। नवरात्र उत्सवामध्ये देखील 9 दिवस कार्यक्रम, विविध प्रकारचे कार्यक्रम, होय 9 दिवसात 9 कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमात भरपूर लोकांचा साथ मिळतो आणि सरळ हाताने काही देणगी लोक देतात, त्या पद्धतीने त्या कार्यक्रमाला रूपरेखा अशी सगळीकडनं होते। काय सांगाल वडगाववासींना या निमित्तानं? ह्या वडगावात आता बाकीचं मोठ्या प्रमाणात धरलं तर भरपूर ठिकाणी चर्चा होत्या मंदिरची, हा जागरूक देवस्थान म्हणून। आणि बोलत असताना जे काही चर्चा होत्या लोकांची, मामा तुम्ही चांगलं काम केलं। दुर्गा मातेचं ही उत्तर भारतात सगळे मंदिर असतात मोठ्या मोठ्या लोकांचे आणि ही ओपनमध्ये एवढे एकच मंदिर आहे
रस्त्याकडला वडगाव मदतीचं काय आव्हान काय करावं? वडगाव आव्हान काय आपल्याला प्रत्येक स्थळ आता कोण नाही कोण काहीतरी आपल्याला देणगी स्वरूपात देतात, प्रसादाला स्थळ हाताने देतात. त्या पद्धतीने त्या भाविकांचं सगळं आम्ही प्रसादाप्रमाणे त्यांचं सगळं मान सन्मान करतो. आणि ही 15 वर्षापूर्वीपासून आम्ही ही जी रचना तालुक्यात 14 वर्ष आपल्याला वर्धा दिन आहे ह्यो. ते श्रावण महिन्याला 3रा शुक्रवारी वर्धा दिन होतो आणि त्याला सगळे हजारो भाविक सहकार्य करतात. गावातली इंदिरा कॉलनीतली सगळी लोक या मंदिरासाठी येतात. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदा कांबळे, पांडुरंग कराडे, विकास कांबळे, रणजित पाटील, स्वप्नील कांबळे, युवराज कांबळे, पप्पू कांबळे, अरुण कुरणे, सुरेश सणगर, रोहित कांबळे, सतपाल कांबळे, सचिन कांबळे, सागर हेगडे, रुपेश नांगुनरकर, महादेव शिंदे, संजू सनगर, अविनाश कांबळे आदी कॉलनीतील नागरिक व महिलांनी परिश्रम घेतले. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.